हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 7वा, प्रवचन क्रमांक 68. सीतेचे अपहरण भाग 1. अशा प्रकारे त्या हरणाने सीतेला मोहात पाडण्याचा प्रयत्न करू लागल्यावर त्याचा संकेत जाणून रामप्रभू एकांतात सीतेला म्हणाले, रावणो भिक्षुरूपेण आगमिष्यति तेन्निकम त्वं तु छायां त्वदाकारां स्थापयित्वा टजे विश अघ्नाव दृश्यरूपेण चर्षं तिष्ठ मामनाद्यया रावणस्य वध्यांते मां पूर्वत प्राप्यसे शुभे. हे शुभांगी, भिक्षेकराचे रूप घेऊन रावण तुझ्याकडे येईल. त्यापूर्वीच तू तुझ्या आकाराची छाया कुटीमध्ये सोडून तू अग्निप्रवेश कर आणि माझी आज्ञा होईपर्यंत 1 वर्ष तू अदृश्य रूपाने अग्नीमध्येच राहा. रावणाचा वध केल्यावर तू मला पूर्वीप्रमाणेच प्राप्त करून घेशील. सीतामय आदिमातेचे मायावी रूप आहे. आता या मायावी रूपामध्ये असलेल्या सीतेने तिची छाया कुटीमध्ये सोडायची आणि अग्नीमध्ये प्रवेश करून तेथेच राहायचे. रामप्रभूने सांगितल्याप्रमाणे सीतेने तिची छाया कुटीमध्ये सोडून तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. आता येथून पुढे सीता म्हणजे छायारूपी सीता. प्रास्ताविकमध्ये मी अगोदरच सांगितले आहे की सुमारे 300 रामायणे उपलब्ध आहेत. यामुळे या अनेक रामायणांमधून एकच एक रामकथा निरनिराळ्या प्रकारे सांगितली आहे. यामुळे वाचकांचा पुरेपूर आणि भरपूर गोंधळ होतो. म्हणून त्यातल्या त्यात मी निरूपणासाठी अध्यात्म रामायण घेतले आहे. एक अशी म्हण आहे की ज्यावेळी किड्याचे मरण ओढवते त्यावेळी तो मृत्यूकडे धावत सुटतो. आता पहा, रामप्रभूंचा अवतार रावणाच्या वधासाठी आहे. रावण आयताच रामप्रभू जेथे आहेत त्या पर्णकुटीमध्ये एकटाच येऊ घातला आहे. तर येथेच रामप्रभू त्याला ठार करू शकत होते, परंतु तसे त्यांनी केले नाही. याचे कारण आपल्याला पुढील रामायणामध्ये सापडते का ते आपण पाहू. तो मृग सीतेजवळ आल्यावर सीतेनं रामप्रभूंना म्हटले, रत्नविभूषित सुवर्णवर्णी विचित्र ठिपके असलेला असा हा येथे हिंडत असलेला मृग मला बाळगायला हवा आहे. म्हणून तुम्ही त्याला पकडा आणि मला द्या. त्याच्याशी खेळायला मला आवडेल. धनुष्यगत रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, येथे मायावी राक्षस खूप आहेत, तेव्हा तू सीतेचे रक्षण कर. लक्ष्मण रामप्रभूंना म्हणाला, असे विचित्र मृग असू शकत नाही. तो मृगाचे रूप धारण करणारा मारीच आहे. त्यावर रामप्रभू म्हणाले, जर तो मारीच असेल तर मी त्याला ठार करेन, परंतु तो जर खरेच मृग असेल तर त्याला मी पकडून आणतो. अध्यात्म रामायण सांगते की रामप्रभू भक्तवत्सल आहेत. मारीचाला त्यांच्या हातून मरण पाहिजे होते, म्हणून ते मारीचाच्या भक्तीचे फळ त्याला द्यायला गेले. तसेच सीतेच्या आवडीचे काम करण्यासाठीही ते त्या मृगाच्या मागे गेले. त्या मृगरूपी मारीचाने हुलकावण्या देत देत रामप्रभूंना दूरवर नेले. तो असे करत असलेला पाहून तो मारीच आहे हे जाणून रामप्रभूने त्याला बाणाने घायाळ केले. त्याबरोबर मृगाचे रूप सोडून मारीच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. जमिनीवर पडताना रामप्रभूंच्या आवाजात तो मोठ्यांदा म्हणाला, अरे लक्ष्मणा, धाव, मी मेलो, त्वरित माझे रक्षण कर. याच वेळी मारीचाच्या देहामधून एक महातेजःपुंज दिव्य ज्योत बाहेर प्रगट झाली आणि ते रामप्रभूंच्या मध्ये विलीन झाली. मारीच मुक्त झाला.
पूर्वी रामप्रभूंकडून विद्ध झाल्यामुळे भीतीने त्याने घर दार संसार असे सर्व सोडले आणि तो वल्कले नेसून रामप्रभूंच्या चिंतनात राहू लागला. याचे फळ म्हणून भक्तवत्सल रामप्रभूने मारीचाला त्याचे दर्शन देत देत स्वतःत सामावून घेतले आणि आता रामप्रभू आश्रमाकडे येण्यासाठी माघारी फिरले. परंतु मारीचाचे ते रामप्रभूंच्या आवाजातले शब्द ऐकून सीतामाई भीतीने दुःखाने फार व्याकुळ झाली. ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, तुझा भाऊ कोणातरी राक्षसाकडून त्रस्त झाला आहे. यास्तव तू त्वरित वेगाने जा आणि तुझ्या भावाचे रक्षण कर. त्यावर लक्ष्मण सीतामातेला म्हणाला, देवी, असे होणे शक्य नाही. हे असे बोल रामांचे असणे अशक्य. हा मरण पावत असलेल्या राक्षसाचा आवाज आहे. त्रैलोक्य नष्ट करण्याचा ज्यांचा पराक्रम आहे ते असे हे दीनवाणे बोल कसे बोलतील. त्यावर साश्रू नयनाने सीतामाई लक्ष्मणाला म्हणाली, भावावर संकट यावे अशीच तुझी इच्छा आहे असे दिसते, किंवा श्रीरामांचा नाश करू इच्छिणाऱ्या भरताने तुला आमच्याबरोबर पाठविलेले असावे. सीतामाईचा क्रोध पतीच्या काळजीने अनावर झाला आणि ती लक्ष्मणाला अत्यंत कटू शब्द बोलली. माम नेतु मागतोसी त्वं रामनाश उपस्थिते, न प्राप्यसे त्वं मामद्य पश्य प्राणांस्तजामी मेहम. श्रीरामांचा नाश झाल्यावर मला पळवून नेण्यासाठी तू आमच्याबरोबर आलेला दिसत आहेस, परंतु तुला मी प्राप्त होणार नाही. बघ, मी आत्ताच प्राणत्याग करते. रामांखेरीज अन्य कोणताही, अगदी तुला किंवा भरतालाही मी स्पर्श करून देणार नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी असे बोलून सीतामाई छातीवर हात मारून रडू लागली. पुढील कथानक आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.